नमस्कार, मी मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे। आज आहे ना आपण पुरणपोळीचा सर्व स्वयंपाक बनवूया। त्यासाठी मी 1 ग्लास डाळ घेतलेली आहे, ते आता मी कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे। बघा, इथे मी आता पाणी घालून घेणार आहे। आता इथे मी 2-2.5 ग्लास पाणी घालणार आहे आणि 2 शिट्ट्या घेणार आहे। बघा, आता इकडे आपली डाळ शिजलेली आहे। आता आपण काढून घेऊया गाळणीमध्ये। बघा, मी आता गाळणीमध्ये छान असं निथळून घेतलं। आता आपण साखर घालूया। जेवढी डाळ होती तेवढीच साखर घातली, थोडी कमी घातली। विलायची घालूया, जायफळ घालूया। बघा, आता आपण असं मिक्स करून घेऊया आणि अर्धा तास मंद गॅसवर ठेवूया। बघा, आता इथे अर्धा तास झालेला आहे। आपलं पुरण छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। असा चम्मच ठेवला ना, समजायचं आपलं पुरण झालं। बघा, आता या पुरणाच्या गाळणीमध्ये मी पुरण छान असं बारीक करून घेते। बघा, इथे मी पुरण वाटून घेतलेलं आहे। बघा, इथे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। 1 वाटी मैदा घेतलेला आहे। चवीपुरतं मी थोडंसं तेलाचं मोहन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता आपण हे भिजवून घेऊया। बघा, इथे मी पीठ भिजवून घेतले, वरतून थोडं तेल टाकून घेणार आहे। आता 1 तास मी असंच भिजत ठेवणार आहे। आता ही कणिक मी झाकून ठेवते 1 तासासाठी। आता आपल्याकडे वेळ आहे 1 तास, तोपर्यंत आपण भजे करून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी। कांदा, मिरची, मीठ, तीळ, कोथिंबीर, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि हिंग। बघा, इथे ओवा मी थोडासा हातात घेऊन चोळणार आहे आणि सर्व पीठ असं मिक्स करून घेणार आहे। थोडंसं पातळ भिजवायचं। बघा, आता आपण हे पण अर्धा तास झाकून ठेवूया। बघा, इथे मी आमटीची तयारी करते आहे। इथे कांदा घेतलेले मी 2, खोबरं आणि लसूण। आता हे मी भाजून घेते। बघा, आता हे भाजून झालेलं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। बघा, इथे मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवली, तेल घालूया। बघा, आता आपण बघा, अंबारी मसाला घेतला आहे पोह्याचा 1.5 चमचा, तो घालून घेऊया। धना पावडर, लाल तिखट, हळद हे घालून घेऊया। जिरे पावडर मिक्स करून घेऊया। बघा, आपला मसाला आता छान फ्राय झालेला आहे। छान त्याने तेल सोडलेलं आहे। आता आपण मीठ घालून घेऊया, चवीनुसार घालायचं। थोडंसं पाणी घालूया। बघा, डाळीमध्ये जे पाणी असतं ते पण आपण काढून घेतलेलं होतं, ते घालूया। परत साधं पाणी घालूया अजून। बघा, आता इथे आपण 15 ते 20 मिनटं छान असं उकळू देऊया। बघा, इथे आपले 15 मिनटं झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि झाकण ठेवून देऊया। आता आहे ना आपण खीर बनवूया। त्यासाठी मी इथे आम्ही भात शिजवून घेतला आहे। आता भातापासून खीर बनवूया।
आता हे मी वाटून घेणार आहे मिक्सरला. बघा इथे आता तांदूळ वाटून झालेले आहे. पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया. खोबरं घालूया. लाल झालेलं आहे खोबरं. आता आपण तांदूळ वाटून घेतले ते घालून घेऊया. बघा आता आपण दूध घालून घेऊया. दूध घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि दूध घालून घेते. थोडंसं पाणी घालून घेऊया. इथे मी 1 वाटीभर साखर घालून घेणार आहे. आणि आता आपण 10 मिनटं होऊ देऊया. बघा इथं आपली ही झालेली आहे. 10 मिनटं झालेली आहे. आता आपण झाकण ठेवून देऊया आणि गॅस बंद करून देऊया. बघा आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया. बघा पीठ आता आपलं सगळं 1 तास छान भिजलेलं आहे. इकडे मी पुरण पण असे छान गोळे बनवून घेतलेले आहे. आता आपण पोळ्या लाटूया. बघा आता आपण पुरण घालून घेऊया. बघा आता आपण पोळी लाटून घेऊया. बघा मी तांदळाचं पीठ लावलेलं आहे. ते असं कॉटनच्या कपड्याने रुमालाने पुसून घ्यायचं. बघा आता लाटून झालेली आहे. वरती टाकून देऊया. उलटी करून घेऊया. परत उलटी करूया. परत तेल लावूया. बघा आता आपण पोळी काढून घेऊया. छान आपली पोळी तयार आहे. बघू शकता तुम्ही सुंदर असा कलर आलेला आहे. आता अशाच आपण सर्व पोळ्या करून घेऊया. बघू शकता तुम्ही छान असा. बघा आता आपण भजी तळून घेऊया. इथे अर्धा तास झालेला आहे. इथे तेल गरम करायला ठेवलेले आहे मी. बघा झालं आहे. आता आपण काढून घेऊया. बघा आपला पुरणाचा स्वयंपाक तयार आहे. आज नागपंचमीनिमित्त मी पुरणाचा स्वयंपाक केला होता. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.